2 दिवसांपूर्वी गोंदिया जिल्ह्यामध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांसह मका उत्पादक शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसलाय। कापूस झालेला मका पीक अवकाळी पावसामुळे ओळा झालेला असून खराब होण्याची भीती देखील शेतकरी व्यक्त करत आहेत। काही शेतकऱ्यांनी मका पीक वाळवण्यासाठी चक्क महामार्गावरच ठेवलेला आहे। आपलं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची ही धडपड सुरू आहे। तर सरकारनं लवकरच मका खरेदी केंद्र सुरू करून दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र रहांगडाले यांनी। पाहूयात। 2 दिवसांपूर्वी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि या अवकाळी पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसह मका उत्पादक शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसला। आपण दृश्यांमध्ये बघू शकता, जो मका पीक अवकाळी पावसामुळे ओला झाला आहे तो शेतकऱ्यांनी रस्त्यावर या ठिकाणी वाळू टाकलेला आहे। आता शेतकऱ्यांचा मका कापणीचा आणि धान कापणीचा हंगाम आहे आणि अशातच अवकाळी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे आणि अवकाळी पावसामुळे जो मका पीक ओला झाला होता त्याची गुणवत्ता सुधारावी आणि चांगल्या किमतीमध्ये विकता यावा याकरिता शेतकऱ्यांनी हा मका पीक या ठिकाणी वाळायला टाकलेला आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय नुकसान झाले अवकाळी पावसामुळे, काय मागणी आहे सरकारकडे। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये 5, 6 आणि 7 तारखेला वादळे आणि गारपीटसह पाऊस पडलेला आहे। त्याच्यात आमचे मक्का पीक होते, ते मक्का पिकावर पाणी गेल्यामुळे मक्का काळा पडण्याच्या मार्गावर लागलेला असल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी आपला नॅशनल हायवे रोड जे खाली जागा मिळेल त्या ठिकाणी चौकात आम्ही या मक्का वाढवतो, कारण मक्का वाढवल्यानंतर त्याची गुणवत्ता सुधारेल। तरी महाराष्ट्र सरकारने हा धान मक्का आहे तो मक्का त्वरित खरेदी करण्याचे पाऊल उचलावे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा। त्याचं शेतकऱ्याची कंबरडे पहिलेच मोडलेले आहे आणि शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येच्या मार्गावर लागलेले आहेत। तरी माझी सरकारला अशी विनंती आहे कळकळीची की मक्का हा काळा पडण्याच्या मार्गावर असल्यामुळे लवकर मक्का खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही आग्रहाची विनंती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।